महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या 12वी परीक्षेला आज बुधवारपासून प्रारंभ झाला। राज्यात 15,13,999 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली। 12वी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या। मुंबईतील स्थानिकांना त्यांच्याच जागी स्वयंपूर्ण विकासातून घरे दिली जातील असे जाहीर करतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रक्रियेसाठी सर्वतोपरी पुढाकार घेण्याचा शब्द दिला। सरकारकडून मंजुरी मिळणाऱ्या या गृहनिर्माण सोसायट्यांना राज्य सहकारी बँकांकडून कर्ज दिले जाईल असे फडणवीसांनी स्पष्ट केले। वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका दररोज रस्ते धुण्यासाठी 15 लाख लिटर पाण्याचा वापर करते। एकीकडे मुंबईकरांवर 10% पाणी कपातीची टांगती तलवार असताना महापालिका प्रशासन दुसरीकडे रस्ते धुलाईसाठी लाखो लिटर पाण्याचा वापर करीत आहे। मुंबई महानगरपालिका दररोज 617 किलोमीटर रस्त्यांची पाण्याने स्वच्छता करते। मराठा समाजाला आरक्षण देणारे विधेयक मंजूर झाले याबद्दल मला आनंद आहे। त्यामुळे आता त्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटणे बंद करावे आणि मराठ्यांचे कुणबीकरण थांबवावे अशी मागणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत केली। राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 26 फेब्रुवारी पासून सुरू होत असून या अधिवेशनात दुसऱ्या दिवशी म्हणजेच 27 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजता राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। हे अधिवेशन 5 दिवस म्हणजे 1 मार्च 2024 पर्यंत चालणार आहे। शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र न करणे चुकीचे आणि अवैध आहे असा दावा करत अजित पवार यांच्या गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधात मंगळवारी उच्च न्यायालयात धाव घेतली। राज्यात महाविकास आघाडीच्या चर्चेत लोकसभेच्या 39 जागांवर एकमत झाले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली। शरद पवार यांनी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेऊन त्यांना कोल्हापुरातून महाविकास आघाडीच्या वतीने लोकसभा निवडणूक लढण्याची विनंती केली। कांद्यावर लागू केलेली निर्यात बंदी 31 मार्च पर्यंत कायम आहे। कांदा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी कांदा निर्यात बंदी कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले। भारताचा आक्रमक फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माला पुत्ररत्न प्राप्त झाले। 15 फेब्रुवारीला कोहलीला मुलगा झाला। 5 दिवसानंतर त्यांनी सोशल मीडियावरून ही घोषणा केली। काँग्रेस नेत्या सोनिया गांधी राजस्थानातून राज्यसभेवर बिनविरोध निवडून आल्या, तर भाजपचे अध्यक्ष JP नड्डा आणि पक्षाचे अन्य 3 नेते गुजरातमधून राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।